साक्षार तरावया पार भाव सिंधू नाशिवंत देहा जाणारा सकाळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणी हा लोकीच्या व्यवहारे नका नाशिवंत देहा जाणारा सकाळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्नवरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द तन्नो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकरू सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। मनोजवन्मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशु जोधाय फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणी हाजी करावा विचार करावा या पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबार आहे. 5व्या वेदाचे निर्माते सदैव वैकुंठ गमन ज्यांचं झालेलं आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेत विचार करायला लावणारा अभंग सेवे करताय. बोलताना एक कमी करायचं राजा, फक्त गायन करताना द्यायचं. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. ब्रह्मांड नायक जगदचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं. वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमवयम. मौलिद ज्ञानोबराय सांगतात, म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता. ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, एक ओम बहुश्याम एकलिनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने. या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण ही अटळ. प्रत्येक जण जाणार 7 दिवसात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. 8वा कोणता वार नाही, तुम्हाला मी तारीख नाही सांगितली. प्रत्येकाला जावं लागतं 7 दिवसात. पण जीवनाचा उद्धार करून घेणं देखील 7 दिवसात आहे. तुम्ही सांगाल ताई 7 दिवसात उद्धार होईल कसा? सुंदर कथा येते. ज्या वेळेला जरासंधानं अनितीने कमवून आणलेला सोन्याचा टोप राजा परीक्षितीने स्वतःच्या डोक्यात परिधान केला आणि अनितीने कमवून आणलेल्या धनामध्ये कलीचं वास्तव्य असतं. पहा, म्हणून तर संतांनी सांगितले, जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करे. ज्या वेळेला अनितीने कमवून आणलेला सोन्याचा टोप डोक्यात घातला, अरण्यात गेले, शमीक ऋषींचा अपमान घडला, मेलेला सर्प गळ्यात टाकला. शमीकांच्या पुत्राने श्राप दिला, 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल. पण शुकदेव महाराजांनी 7 दिवस राजा परीक्षितीला श्रीमद भागवत महापुराण कथा सांगितली आहे आणि राजा परीक्षितीच्या जीवनाचा उद्धार 7 दिवसात. तर राजा परीक्षिती मुळात पवित्र होता. तो साधू संतांची सेवा करणारा होता. पण अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता भगवत कार्यामध्ये, भगवंताच्या नामचिंतनामध्ये. ज्या वेळेला पिशाच योनीला प्राप्त झालेला आहे, नको नको ते वाईट कर्म केलेत, नको नको ती पाप केली आहेत. पण जर आपण पाहिलं, ज्यानं साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक झाला पण इथंच देह ठेवणार असा पण ज्यांनी घेतलेला, किती समजावून सांगितलं तरी लक्षात नाही आलं त्याच्या. असा असणारा आत्मदेवाचा पुत्र, त्याचं नाव धुंदुकारी, पिशाच योनीला प्राप्त झाला. गोकर्णाच्या मुखातून 7 दिवस श्रीमद भागवत कथा ऐकली. बांबूच्या साह्यानं बांबूच्या कांड्यात जाऊन बसला आणि 7 दिवस 7 कांडे फुटले, चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाला. म्हणून भागवत ग्रंथाला धन्यता दिली. धन्य ही भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहो पितता धन्य कृष्ण लोक फलप्रद. भागवत ग्रंथाला धन्यता आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? 7 दिवसाच्या कालावधीत आपल्याला ही जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. कारण पहा तुम्ही, वास्तुदोष, काल सर्पदोष आणि पितृदोष यातून मुक्त व्हायचं असेल तर विधिवतच पूजा करावी लागते. ब्राह्मणाच्या हातातून पूजा करावी लागते. वास्तुदोषातून मुक्त व्हायचं असेल तर अन्नदान करावं लागतं. ब्राह्मणाच्या हातनं पूजा करावी लागते. का वास्तुदोष लागतो? जी वाळू आणली जाते, जी विटा आणल्या जातात, कुठंतरी गंगात वाळू असते, जमा करून कित्येक लोकांच्या अस्थी त्यामध्ये असतात आणि ती आपण आपल्या घराला लावतो. म्हणून त्याच वास्तुदोषातून मुक्त होण्याकरिता घराची पूजा केली जाते. कालसर्पदोष 3 दिवसाची पूजा आहे. त्र्यंबकेश्वरला जाऊन तो कालसर्पदोषातून मुक्त होण्याकरिता पूजा करावी लागते. आणि पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल, पहा, सगळ्यात पहिले ज्या वेळेला व्यक्ती एखादा मरण पावतो 3 दिवस त्याचा आत्मा आपल्या घरात राहतो. 3 दिवस. म्हणून काही महिला मंडळ सांगतात, अंत्यविधी झाल्याच्या नंतर 2ऱ्या 3ऱ्या दिवशी एका मोठ्या टोपल्याच्या खाली सायंकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला कुंकू असं एकदम प्लेटनं एकदम सपाट करून ठेवतात. पण त्याच्यावरती पावलं उमटवल्यावरून कळतं की यांना पुढचा जन्म कोणता आहे.
खरं किती खोटं आपल्याला माहिती नाही, पण मी ऐकत आले, पाहिले सुद्धा एकदा, पण अजून काय तेवढा विश्वास त्याच्यावर नाही. 3 दिवस आत्मा घरात राहतो, दशक्रिया विधीपर्यंत तोच आत्मा पंचकृषीत फिरतो आणि एकदा का दशक्रिया विधी झाला पुण्यस्मरणाच्या दिवसापर्यंत त्याचा प्रवास चालू होतो. म्हणून आजच्या दिवशी पाप किती पुण्य किती याचं मोजमाप केलं जातं आणि पुढची गती भेटते, पुढचा जन्म भेटतो. एवढा सर्वसामान्य माणसाच्या पुण्यस्मरणाला एवढ्या सहजासहजी कीर्तन भजन होत नाहीत. आज शोकांतिका आहे, पोरांना बापाचा 10वा घालायला सुद्धा वेळ नाहीये, पण भव्य दिव्य उत्साहामध्ये एवढं मोठं वडिलाचं पुण्यस्मरण करावं. धन्य माता पिता तयाची या. लेकरं सुद्धा चांगले विचाराचे असावे लागतात. संतांनी वर्णन केलंय, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. म्हणून आज आपण पाहतोय कैलासवासी शिवाजी भिकाजी बेरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं केलेलं कीर्तनाचं आयोजन आहे. त्यामध्ये ईपर्यंत जे संपर्क करत होते आदरणीय हरिभक्त परायण प्रमोद दादा बेरे आहेत, त्याचबरोबर त्यांचे दुसरे सुपुत्र शंकर शिवाजी बेरे आहेत आणि त्यांची मुलगी सुकन्या संगीता रमेश बंडगर. या बेरे परिवाराचे धन्यवाद व्यक्त करते आणि बेरे परिवाराच्या वतीनं सर्व पाहुणे मंडळीचे धन्यवाद व्यक्त करते. आज खरोखर अगदी कुठेतरी आता आनंदाचे दिवस होते. लेकरांचं कोड कौतुक पाहायचं होतं, नातवंड काय करतायत, लेकरं काय करतायत. म्हातारपण अगदी सुखाचं पार पडलं असतं, पण आयुष्यभरही लेकरांसाठी झुंजत आले आणि तिथून पुढे सुद्धा कुठेतरी आनंद सुख समाधान पाहायचं. काळानं घाला घातला आणि बाबांना आपल्यातून निघून गेलेत. म्हणून सद्गती प्राप्त व्हावी, भगवान परमात्माच्या चरणाजवळ बाबांना जागा भेटावी, हीच भगवान परमात्माच्या ईश्वर चरणी प्रार्थना करूयात. त्याचबरोबर एकदा दोन्ही भावंड जे आहेत प्रमोद दादा आणि शंकर दादा, एकदा जोरात टाळी वाजवायची त्या परिवारासाठी. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. खूप मोठा सोहळा तुम्ही पार पाडताय. जसं पाहतो श्रीमंत बापानं स्वतःच्या मुलीचं लग्न जसं ऐश्वर्यात पार पाडावं, प्रॉपर्टी किती, लेकरांच्या वरती संस्कार किती, नाही जमीन कमवता आली तरी चालेल, नाही बंगले कमवता आलं तरी चालेल, पण 10वा 13वा कमीत कमी पुण्यस्मरण तरी आपलं सुखानं झालं पाहिजे, एवढे लेकरांच्या वरती संस्कार पाहिजेत. म्हणून दोन्ही परिवाराचे दोन्ही दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्यांची सुकन्या आहे त्याही परिवाराचे धन्यवाद. सर्वच हरिभक्तपरायण मंडळी नातेवाईक मंडळी उपस्थित आहेत, टाळकरी मंडळी आहेत. खूप सुंदर कोकिळीसारखा ज्यांचा कंठ आहे तयारीचं गायन करतात पहा, पण तरीसुद्धा माईक घेऊन लवकर नाही उभे राहिले. तसं पाहिलं कधी कधी खूप सुंदर तयारी, पण आपण म्हणतो ना जे माणसं खूप तयार असतात ते जास्त पुढं पुढं करत नसतात. आली संधी तर भेटलं तर म्हणलं, नाही तर राहिलं. माझ्यापेक्षा सुद्धा यांचा लई मोठा त्याग आहे. पा तिकडं उन्हात उभे राहिले, त्यांना म्हणलं इकडे आपण ते काय ऐकणार, तिथून आवाज जरा चांगला येतो. म्हणून ज्यांनी चाल गायली आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद सोमनाथ महाराज ढोले आणि आदरणीय हरिभक्त परायण सचिन महाराज घटकुळ, एकदा जोरात टाळी वाजवायची दोन्ही महाराजांसाठी. बरोबर ना, का चुकलं काय? हां नाही, पण लेट करंट लागायचं काही, नंतर रॉंग नंबर लागले अवघड होतं परत. सर्वच टाळकरी मंडळी आहेत, बरेच जण गायनाचार्य आहेत. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. इथे कोणी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. कीर्तनासाठी तिकडे विनिकरी बाबा आहेत, चोपदार बाबा देखील आहेत, बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. मृदंगाची साथ करत असलेले मी तर म्हणेल तडून तरफदार वादकाला सुद्धा लाजवण्यासारखं ज्यांचं वादक नाही, आणि या वयामध्ये एवढा हात चालणं आणि एवढं वाजवणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. एखादी 5 लिटरची कॅन उचलत नाही लवकर माणसाला. अगदी खरोखर पखवाजावरती जे नितांत प्रेम करतात आणि समयाशी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आहे आदरणीय हरिभक्त परायण नामदेव महाराज खराद आहेत. एकदा जोरात टाळी वाजवायची. बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले बीडवरून आलेले बीड जिल्ह्याचं भूषण, महाराष्ट्रात मृदंग क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे अनिकेत दादा लांडे आहेत. जोरात टाळी वाजवायची. एकदा माझ्या संस्थेतील विद्यार्थिनी आहेत, तिकडे सर्व टाळकरी मंडळी आहेत, छोटे भाऊ, सर्व हरिभक्तपरायण मंडळी, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. साऊंड सिस्टीम सुद्धा 1 नंबर, म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. हार्मोनियमची साथ देत असलेले बाबा आहेत, ज्ञानानं वयानं ज्येष्ठ आहेत बाबा, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. आणि हेच कीर्तन तुम्हाला जर परत पाहावंसं वाटलं, आदरणीय कैलासवासी शिवाजी बाबांचं जर तुम्हाला असं वाटलंच कधी की हे कीर्तन ताईंचं झालं होतं, आपल्याला परत परत ऐकायला भेटलं पाहिजे, म्हणून अधूनमधून कॅमेरा तुमच्याकडे सुद्धा फिरणार आहे. एखादा विनोद सांगितला तर मोकळ्या मनानं हसा, कारण नंतर म्हणू नका व्हिडिओ पाहिल्यावर की असं हसायला पाहिजे होतं मी. काय असेल ते इथंच आता. म्हणून सर्व माता माऊल्या तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. यूट्यूब चॅनल जे आहेत दोन्ही दादा, चॅनलचं नाव काय? रंग कीर्तनाचा
मनोरंजन विश्व. एकदा जोरात टाळी वाजवा दोन्ही दादांसाठी. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. ज्ञानानं वयानं ज्येष्ठ असलेले महाराजही उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्त परायण बापू महाराज आहेत. बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. जोरात टाळी वाजवायची एकदा. कारण काय विषय असतो माहिती आहे का, कीर्तनकारांना एक सवय असते, नजरेतून कळतात माणसं, कोणाला किती समजतं, कोण कसं कीर्तन ऐकतं. तर त्यांच्यातून इकडं बराचसा फरक आहे. आणि एखादं गायन केलं की असं हात केलं की लक्षात येतं की यांना काहीतरी कळतंय. काही जण हात करतात पण कुणीकडे बी हाही कळत नाही नेमकं काय चाललंय. म्हणून जाणते माणसं आहात तुम्ही, वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे आहात. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, इकडे पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. आता 1 तासासाठी भगवान परमात्माचं नामचिंतन रूपी वाहत चाललेली ही गंगा आहे, प्रवाहित होते. जो स्नान करेल त्याच्या जीवनाचा उद्धार आहे. पण जो म्हणेल खूप थंडी वाजते काठावरती बसेल त्याचा उद्धार. सागरात भेट एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा. दोष ना कुणांचा. एकदा का शेवटची लाट जीवनात आली कधीच गाठभेट होऊ शकत नाही. पण कायम सांगत असते नाते आहेत तोपर्यंत सांभाळले पाहिजे. गेल्याच्या नंतर रडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही उरत. जोपर्यंत भाऊ भाऊ जिवंत आहेत, जोपर्यंत बाप लेक जिवंत आहे. कलियुगाचा महिमा सांगितलाय, कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. आज 100त एखादा मुलगा चांगल्या विचाराचा निवडतो की ज्याला उत्साहामध्ये बापाचं पुण्यस्मरण पार पाडावं असं वाटतं. आता शोकांती काय, तुम्हाला जर पाहिलं रस्त्यानं चालता चालता दिसतात कधी, बीड जिल्ह्यामध्ये कधी गेलं तुम्ही, काल फिरता फिरता पाहिलं अगदी नेकनूरच्या पुढे आल्याच्या नंतर सुद्धा 70, 80, 81 वर्ष वय झाल्याच्या नंतर सुद्धा कुठेतरी हॉटेलवरती काम करणारी माणसं पाहिल्यात. लेकरं 2-2 मुलं आहेत पण कायम व्यसनाधीन, दारू पिऊन कुठेतरी पडणार. त्या बापांनी त्यांनी स्वप्न काय पाहिलं असेल लेकराला जन्म देताना. पण सांगितलं इथे संत कबीरदास महाराज म्हणतात, रहीमन धागा प्रेम का मत खींचो कट जाय, कटे भी तो जुटे नहीं, जुटे भी तो बीच में गाठ बन जाए. दोरा एकदा का जास्त ओढला ना तर तो तुटतो. पहा, तुटलेला दोरा जोडता येतो का? येतो ना जोडता, पण मध्ये गाठ पडते. गाठ पडते. नातंही तसंच आहे. किती घट्ट नातं असू द्या, एकदा का नातं तुटलं, आयुष्यात कितीही जोडण्याचा प्रयत्न करा, एकदा तुटलेलं नातं परत पहिल्यासारखं कधी जुटू शकत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत किंमत. कधी कधी बहादर आम्हाला सांगतात, ताई पठ्ठ्यानं भावाचा उंबरठा नाही ओलांडला, 10 वर्ष झाले, जाल तुम्ही भावाच्या उंबरठ्यात. पण सांगू तुम्हाला, त्या दिवशी तुमचा भाऊ या जगात नसणार आहे. आज किती वाटलं बहिणीला, शिवाजी बाबांना मला राखी बांधायची, रक्षाबंधन जवळ येत आहे, किती स्वप्न पाहिले तरी ती इच्छा आयुष्यात कधी पूर्ण होऊ शकत नाही. रडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आहे तोपर्यंत किंमत कळत नाही माणसाला, पण गेल्याच्या नंतर क्षणाक्षणाला आठवण येते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, किंवा आईचे कळवळ्याची जाती आणि करी लाभावीने प्रीती. आईनं जर कडेवरती घेतलं ना तर आईची इच्छा असते, माझ्या लेकरानं मी जे पाहते ते माझ्या लेकरांनी पाहावं, माझ्या लेकराचं चांगलं व्हावं, ही आईची इच्छा असते. पण बाप खांद्यावरती घेऊन एकच सिद्ध करतो की जे मी पाहिलं नाही ते सुद्धा माझ्या लेकांनी पाहावं, ते सुद्धा माझ्या पोरांनी पाहावं. म्हणून बाप खांद्यावरती घेत राहतो. कायम आपण ऐकत असतो, पहा डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आपली आई असते. पण सांगू तुम्हाला, त्याच्या पुढे डोळ्यात न दाखवता आयुष्यभर जो आपल्यावरती प्रेम करतो ना तो फक्त आपला बाप असतो. नितांत मनानं लेकराच्या वरती. आज मुलगा किती मोठा होऊ द्या, पण मायबाप जर आशीर्वाद देण्यासाठी पाठीमागे उभे नसतील ना तर अर्थ नाही मोठं होण्यामध्ये. जगाने किती कौतुक करू दे आपलं, पण कौतुक करण्यासाठी मायबाप जवळ नसतील तर जगताच्या कौतुकात काही अर्थ नाही. मावशी म्हणते मी तुझ्या आईसारखी आहे, पण मावशी ती मावशीच असते, ती कधी आई कधीच होऊ शकत नाही. जेवढा कळवळा स्वतःच्या लेकराचा स्वतःच्या आईला आणि वडिलाला असतो ना तेवढा जगताला नाही. बंगला किती मोठा असू द्या, बंगल्याला किंमत तोपर्यंत जोपर्यंत म्हातारे मायबाप दारात बसलेले आहेत. वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होत नाही कोणाच्या बंगल्याकडं.
पण त्याच्या पुढे सांगू तुम्हाला, ज्या दिवशी म्हातारे मायबाप दारातून निघून जातील ना, त्या दिवशी त्या बंगल्याला आणि त्या घराला सुद्धा घरपण जिवंत राहत नाही. संतांनी वर्णन केलंय, देवळातल्या मंदिरातल्या पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवण्याचा अधिकार त्यालाच आहे जो स्वतःच्या रोज सकाळी आई बापाच्या चरणावरती मस्तक ठेवतो. तीर्थक्षेत्रावरती जाण्याचा अधिकार त्यालाच आहे जो गावातल्या मंदिरातल्या चरणावरती भगवंताच्या चरणावरती मस्तक ठेवतो. अन्यथा आपल्याला अजिबात अधिकार नाहीये. 33 कोटी देवतांचा आशीर्वाद आहे, पण मायबाबाचा श्राप असेल तर अर्थ नाहीये. गेल्याच्या नंतर मी कायम सांगत असते, 3-3, 4-4, 10-10 लाख रुपये खर्च करून लोक पुण्यस्मरण करतात, पण अर्ध्या भाकरीसाठी तडफडून मरावं लागतं म्हाताऱ्याला आणि म्हातारीला. पुण्यस्मरण किती केले म्हणजे आपलं सुख समाधान होईल सांगा ना. जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. विचार करायचा आहे तुही योग्य वेळेत आणि योग्य वेळेत सावध व्हायचं आहे. रामराज्य होतो, पण प्रश्न पडतो रामराज्य गेलं कुठं आता. जिथं सावत्र भावानं स्वतःच्या सावत्र भावासाठी सख्या आईचा त्याग केला. दृष्ट आहेस तू, पापीने आहेस तू, आयुष्यात कधी तुला आई म्हणणार नाही, परत तुझं तोंड पाळणार नाही. भरतानं शपथ घेतली, पण आज अर्धा एकर जमिनीसाठी पाटाभर जमिनीसाठी स्वतःचा सख्खा भाऊ सख्या भावाच्या डोक्यात धोंड घालायला मागे पुढे पाहत नाही. मग प्रश्न पडतो रामराज्य गेलंय कुठं. रामराज्य खरं तेव्हा येईल. लोकांनी किती आपल्या भावाबद्दल वाईट सांगण्याचा प्रयत्न करू द्या, किती चाड्या लावण्याचा प्रयत्न करू द्या, पण ज्या दिवशी भावाभावांच्या मध्ये कधीच वाद होणार नाही ना, त्या दिवशी समजून घ्यावं की आता खरं रामराज्य आलेलं आहे. त्याशिवाय रामराज्य नाही येऊ शकत. त्यासाठी म्हटलं जातं, युग राम राज का आ गया, शुभ दिन आज का आ गया, हुई जीत सनातन धर्म की, हर घर भगवान आ गया, अयोध्या अयोध्या आई राम. बोलो जय जय श्री राम. अयोध्या अयोध्या आई राम. बोलो जय जय श्री राम. रामराज्यामध्ये सुद्धा राक्षसांनाही कळायचं त्रास कोणाला देवान कोणाला देऊ नये. ज्या वेळेला सीता मातेचं हरण करायचंय ना, सीतेचं हरण करण्याच्या वेळेला राजा रावणाचे मामा, त्यांचं नाव मारीच मामा, मारीच मामाला फोन लावला, मामा मी येतोय. आता साक्षात भांज्याचा फोन आला म्हटल्यावर म्हणे काहीतरी काळच येणार आहे. आल्याच्या नंतर बोला भांजे बुवा, मामा सीतेचं हरण करायचंय, तुम्हाला हरिण व्हावं लागेल. भांजे बुवा हरिण व्हायला हरकत नाही, पण हरिण होण्याच्या नादात प्राण हरण्याची शक्यता आहे. काय म्हटले? हरिण होण्याच्या नादात प्राण हरण्याची शक्यता आहे. मामा प्राण हरले तर हरले, पण तुम्हाला हरिण व्हावं लागेल. नाही होणार हरिण. नाही म्हटल्याबरोबर तलवार काढली. धिप्पाड देहाचा राजा रावण मामाच्या छातीवर बसला. बोला मामा हरिण होता की मरता? विचार केला मारीच मामानं. राक्षस होता पण विचार केला हरिण झालो तरी मरणार, हरिण नाही झालो तरी मरणार, पण फरक एवढाच होईल, हरिण नाही झालो तर या दृष्ट रावणाच्या हातानं मरावं लागेल, आणि हरिण झालो तर राजा रामाच्या हातानं मरेल. मग या रावणाच्या हातानं मरल्यापेक्षा रामाच्या हातानं मेलेल. दमानी वाजवा टाळ्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ अजिबात. आपलं काय काम आहे दिवसभर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत? एवढं कुच्चरपणा नाही केलं पाहिजे. पहा तुम्हाला पाऊस जोरात आवडतो की भुरभुर आवडते? भुरभुरेसारख्या टाळ्या नाही वाजल्या पाहिजे ना आपल्या. मग जोरात वाजल्या तर जरा मनातून वाजवायचे, नाही तर नाही वाजवलेल्या पुरल्या. मला सांगायचं काय तुम्हाला, जेवढे जेवढे कीर्तन ऐकून मरणार इथं बसलेले सगळे रामाचे गिरायक आहेत, पण एवढा मोठा सोहळा कीर्तन चालू असताना सुद्धा जे इकडे तिकडे गेले ते सगळे रावणाचे गिरायक. सगळ्यांनी जोरात म्हणायचं आहे, प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. एके जागेवर राहा ना कुठेतरी. काय होतंय महाराज? एक संधी परत. प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, रावण महाराज की.
एका पार्टीत राहा कुठं तरी. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांचा अधिकार जर आपण पाहिला, ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवाला, यांना मातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत, तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणी फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे, प्रत्येक संताचा अधिकार वेगळा आहे. म्हणून तर या महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र दिगुळा पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. प्रत्येक संतांचा अधिकार आहे वेगळा. म्हणून सांगितले बाबा रे विचार करा. कोणता विचार? जो जगद्गुरु तुकोबारे, माऊली ज्ञानोबारे, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई यांनी विचार केला, तो विचार करायचा. विचार केला कोणता? माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. टाळी वाजवा महाराजांचा. विचार केला योग्य वेळेत, अखंड कंठात भगवान परमात्माचं नामचिंतन. म्हणून तर तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम. अधिकार संपन्न तुकोबारे नाही का. साधक मंडळी विचारतात महाराज तुम्ही म्हणता बाबारी विचार करा. तुकोबारे म्हणतात फक्त विचार नाही, तोही क्षणोक्षणाला करायचा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. बाबारी विचार करा. आता मला सांगा तुकोबारांनी विचार करायला सांगितले पण माणसालाच का विचार करा म्हटले?
तुकोबारांनी एखाद्या गाढवाचा जनावराचा विचार नाही उच्चार केला त्यामध्ये. का? विचार करण्याची बुद्धी फक्त माणसालाच आहे. माणूसच विचार करू शकतो. पण विचार चांगला करायचे का वाईट करायचे तुमच्या हातात आहे. विचाराचे प्रकार 3 आहेत महिला मंडळ. एक विचार माणसानं कधीच करू नये, दुसरा विचार एकदाच करावा आणि तिसरा विचार वारंवार करायचा. पहिला दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार माणसानं कधी करू नये. का करू नये? लोकांसाठी खड्डा खणला तरी त्या खड्ड्यात आपल्याला पडावं लागतं. सीता मातेचा शोध लावण्याकरिता हनुमंतराय गेले होते लंकेत. शेपटी जाळण्याचा प्रयत्न केला, पण हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. मला सांगायचं काय, लोकांच्या घर जाळायचा प्रयत्न कधी करू नये माणसानं. पहिला विचार. दुसरा एकदाच. कोणता? सावधान, हा एकदाच करावा. डबल जर झाला, एका पुरुषात 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. का? 2 बायका आणि ही भानगड होते. दुसरा विचार एकदम विश्लेषण करून नाही सांगणार तुम्हाला, पण त्याच्या पुढे तिसरा विचार वारंवार करायचा आहे. नामधरा कंठी सारासार विचार करा उठा उठी. नामधरा कंठी विठोबाचे, हा विचार वारंवार करावा. विचाराचे प्रकार सांगू तुम्हाला. प्रपंच सार की परमार्थ सार, या गोष्टीचा विचार आपण करायचा आहे. प्रपंच सार म्हणून कितीही प्रपंचात सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटतं का? महिला मंडळ, सुख भेटतं का? संसारात सुख जरा चांगले मान हलवा. एक तर असं करा, तर असं. संसारात सुख इकडं, संसारात सुख, संसारात सुख. तुमचे तोंडच सांगतात किती सुख आहे काय. तर लग्न झालेले बिना लग्नाचे तवाच ओळखायला येतात पहा. हे झालेले नाही झालेले. ज्यांचं झालंय का ते काही मुदाचं दिसणार तुम्हाला, पण ज्यांचं नाही झालं का ते उगा हसत राहणार उगाच. ज्यांचं झाले त्यांचे तोंड सांगतात ना लगे ज्यांची काय भानगड झाली म्हणून. नेमकी मला सांगायचं काय, संसारात सुख तो सोडाव सुद्धा वाटत नाही. याचा अर्थ करू नये का? तो कुंभाराने सांगितलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. प्रपंच त्यांनी केलाय, संसार त्यांनी केलाय, पण संसारी असावे आसुनी नसावे. भजन करावे वेळवेळा, सावध व्हा. प्रपंच करावं पण पक्षी अंगणी उतरती ते का गुंतूनही राहती, तैसे असावे संसारी. प्रपंचात राहावं पण कमळासारखं. पाण्याशिवाय कमळ येत नाही, पण पाण्याचा एक थेंब सुद्धा कमळाच्या पाकळीवरती राहत नाही. प्रपंचात राहावं पण जिभेसारखं. घास भरवतात कोण? घास कोण भरवतात? हात. चव कोणाला? जिभेला. जिभेला कधी ब्रशनी घासून धुतले तुम्ही? धुवू लागतं हाताला. प्रपंचात राहायचं पण जिभेसारखं राहावं. प्रपंचात राहावं. दिवसभर लहान मुलीनं खेळ भांड्याचा खेळ खेळावा. सायंकाळची वेळ झाली ना, आईनं आवाज दिला. दिवसभर थाटलेला संसार एका मिनिटात पिशवीत भरते. आपलाही खेळ भांड्याचाच खेळ आहे की नाही? पण ऋषी पांडुरंग परमात्मानं आपल्या आईनं सुद्धा आवाज दिला की आपल्याला तो खेळ भांड्याचा खेळ पिशवीत भरता आला पाहिजे, तर खरा अर्थ आहे. कारण किती समजावून सांगितलं, दुःख बांधावडी आहे हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. त्याच्या पुढे अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चाटके मग मिळते भाकर. त्याच्या पुढे अरे संसार संसार जसा कप बशीच्या घर बशी बसे जागेवर कप हिंडे दारू. खरे का? कपांनो बशी फुटली तर विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही. कान तुटला तरी हिरव्या मिरच्याचा ठ्याचा ठेवता. कपाची कायम दशा आहे. एकदा का लग्न झालं ना, आना पाठीमागं लागलं, आना आना करून कप काना होतो, पण आना काही संपत नाही माणसाचा. कपाचे कायम. मला सांगा महिला मंडळ, भांड्याच्या घरात बशीला कुठे ठेवता? बशीला भांड्याच्या घरात आतमध्ये ठेवता की नाही? व्यवस्थित ठेवता. आणि कपाला लटकते राहणार, कानाला लटकून ठेवावं लागतं. कपाची कायम दशा आहे पहा. मला सांगायचं काय, तुम प्रपंचात किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला, जेवढा आनंद मुलगा झाला त्या दिवशी असेला तोच आनंद मुलगा 40 वर्ष झाल्यावर राहत नाहीये. मुलगा चांगला निवडेल की नाही कोणत्याच गोष्टी माहीत नाहीत. प्रपंच करून एका संसार करावा, पण योग्य वेळेत सावधून भगवंताचं नामचिंतन करावं. विचार करायचा. कोणता विचार? जो भक्त प्रल्हादांनी केलाय. सज्जनाच्या मांदी आडीत राहून स्वतःचं सजनत्व टिकून ठेवणं एवढी कठीण गोष्ट नाहीये, पण दुर्जनाच्या मांदी आडीमध्ये राहून स्वतःचं सजनत्व टिकून ठेवणं फार कठीण गोष्ट आहे. राहू माणसानं जीवनामध्ये, पण कसं?
विदुर काकांच्या सारखं राहायचंय. दुर्जनाच्या मांदियाळीत होते पण अखंड कंठात भगवंताचं नामचिंतन होतं. राजा रावणाच्या लंकेत राहत होते पण बिभीषणाच्या मुखातलं भगवान प्रभू रामचंद्राचं भजन नाही टळलं. एवढं सांगू, बिभीषणाच्या महलावरती नाव होतं राम. एक दिवस राजा रावण गेला आणि राजा रावणानं पाहिलं, म्हणे कार्य दादा, अरे माझ्याच महालात राहतो, माझ्याच राज्यात राहतो, खुशाल माझ्या दुश्मनाचं नाव तुझ्या बंगल्यावरती नाव टाकलं म्हणे राम. बिभीषण हुशार होता. बिभीषण म्हणे दादा, अरे एवढं नितांत प्रेम मी तुझ्यावरती करतो. राम म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी. तुझंच नाव टाकलेलं आहे पण तुझ्या लक्षात नाही आलं. मला सांगायचंय काय, दुर्जनाच्या मांदियाळीत राहिले, नारायणाचं भजन केलं तरी सुद्धा श्रीछेद करण्यात येईल अशी दौंडी पिटवणारा पण त्याच्याच पोटी अखंड नारायणाचं भजन करणारा जन्माला घातला. त्यांचं नाव भक्त प्रल्हाद. अखंड कंठात नामचिंतन. कुठे तुझा भगवान, कुठे नाही ते विचारा. विठ्ठल जळी स्थळी भरला, हरिता ठाव नाही उरला. सर्व घाटी राम देहादी कसुरी प्रकाश कस सरश्मी. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. नाना परी भरून उराला चारा, भरून उराला विचार करावा माणसानं. पण 5 वर्षाच्या ध्रुव बाळासारखा वडिलांची मांडी पाहिजे होती, नाही भेटली. आईनं धक्का देऊन बाहेर काढलं. पण एवढं भगवंताचं नामचिंतन. नारद मुनी म्हणतात, अरे कुठे निघालात. हाची नेमा हाची नेम आता न फिरे माघारी. परत नाही जाणार आहे. पण अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केलं. त्याच्या पुढे सांगू, आई वडिलांची सेवा केली, योग्य विचार केला. आज पंढरीचे पांडुरंग परमात्मा पंढरपुराला सुद्धा कीर्ती प्राप्त झाली एका विटेमुळं. कुठली ती होती माती कोण तो घाडवी पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपूर झाली कीर्तिवंत. तिच्यामुळे पंढरपूर झाली कीर्तिवंत. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल शेजारीची शपथ. विठ्ठलाच्या मरायची कशी भीती वाटते. पाठीमागच्या आजी एके बाईला म्हणती, अगं मन नाही. आवाज चांगला मला ना तुमचा. पहिला एक काळ होता बरं का दादा महाराज. पहिला काळ होता, सकाळच्या वेळेला आहे का
लहान लेकरं झोपेतून उठायचे बाबा, तुमच्या काळात लहान लेकरं झोपेतून उठायचे, पण आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने लेकरं उठायचे. आता खारेवाले आणि पावावाले उठते आम्हाला. हे तर खरंय. सकाळ सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट कानाच्या वरती यायचा, सूर्यप्रकाश हळूच किरण कानावरती अगदी अंगावरती पडायचे, वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून जायची, शब्द ऐकायला भेटायचे. खरा तो एकाची धर्म जगाचे बांधकुरा. असंच होतं का? आता म्हणा जोरात. खरा तो महिला मंडळाची गंमती गुरुजी. भजन करायला लावलं तरी तेवढंच जोरात, आणि भांडायला लावलं तरी तेवढंच जोरात असतं. मला सांगायचं काय तुम्हाला, कंठात भगवान परमात्माचं नामचिंतन, योग्य वेळेत सावध हो. बरेच जण म्हणतील ताई भजनच करायचं ना, हाच विचार आताच करायची, काय करू ना म्हातारपणी, आताच कुठं आमचं वय झालंय. क्षणभंगूर नाही आणि योग्य वेळेत भगवान परमात्माचं नामचिंतन. संतांनी वर्णन केलंय परमार्थ. तरणा भाग्यवंत नटे हरी. म्हाताऱ्याचा कोण नाही उल्लेख केला? काय गरज तरुणायातच परमार्थ करायची का? नाक मुख गळू लागले नंतर अर्थ नाही काय, पुढचा जन्म कोणता भेटेल याच्यापेक्षा सुद्धा कंठात योग्य वेळेत नामचिंतन करा. नित्यनेमे नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. का करावं नामचिंतन? अंत काळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. भगवान परमात्म्याला प्रार्थना करायची. इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. प्रत्येक 10 वर्षाला आयुष्य बदलतं माणसाचं. समर्थ रामदास स्वामींचा एक सुंदर अभंग आहे पहा. अभंग म्हणून दाखवते, पण खरंच पटला तर टाळी वाजवलं कुच्चरपणा करायचं नाही. अभंग फार सुंदर आहे. पहिला शब्द आहे, समर्थ रामदास स्वामी सांगतात सावधान. शब्द ऐकलाय का हा तुम्ही? कुठं ऐकला? म्हणा तुमच्या कीर्तनात ऐकला, प्रत्येकाने ऐकला हा शब्द. खूप घातक आहे. सुरुवातीलाच सांगितलंय सावधान. सावध सावधान वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. त्याचे पुढे वर्णन केलंय. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती. दारा म्हणजे पत्नी. दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमाठी. सावध सावधान वाचे वदा नारायण. त्याच्या पुढे सांगितलंय 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40 वर्ष पूर्ण झालं की माणसाला चष्मा लागतो पहा. आताच कलियुगाचं सोडा तुम्ही. आता पाहतो मी 5 आणि 6 वर्षाच्या पोराला बाटलीच्या बुडा एवढा जाड चष्मा आहे. ते शाळेत जाताना वर्गात बसलं, मित्राला म्हणतं का रे बाळ्या आपल्याला एकाच विषयाला 2-2 मॅडम कस काय? बरं मॅडम का चांगली का? मॅडम म्हणती बंट्या अरे तुम्ही एकाच बेंचवर चौघ कसे? मला सांगायचं काय तुम्हाला, काही म्हातारे पहिल्या काळात चष्मा लागत नव्हता का? लोकाला देवाचं रूप पाहायची सवय होती. भगवान परमात्माला पाहिजे. भगवान गोपाल कृष्णाला पाहण्याकरिता ज्या गवळणी निघून जायच्या, म्हातारी गवळण होती. ओठो पे कुंकू नैनो में मिश्री, सिर पर काजल लगाती चली, सिर पर काजल लगाती चली, सिर पर काजल लगाती
देवाच्या मालकाला, देवाला पाहायच्या कसा डोळ्याला चष्मा लागल सांगा बरं. ज्या वेळेला भगवंत चोऱ्या करायचे ना, चोरी करण्यासाठी एका वेळेला सांगितलं जर सवंगड्यांनो दगड आणा, दगड काठी आणा आणि त्याच्यानंतर सांगितलं माती आणा. म्हणे चोऱ्याचे अनेक प्रकार पाहिले देवा, पण हे दगड माती सराटीचे काटे कशासाठी. चोरी करायला गेलो, माठावरती दगड फेकून मारायचा, बद आवाज आला की समजायचं यात दही दूध लोणी आहे, आणि टंग आवाज आला की समजायचं ही रिकामं. मग चोरी पुढची प्रतिक्रिया, पुढची क्रिया करायला आपण रिकामे. दगड फेकून मारला, दुसरा म्हणे मग सराट्याचा काटा कशाला. गवळण जर चुकून आपल्या पाठीमागे लागली तर एक काटा तिच्या पायाखाली फेकायचा, आणि सराट्याचा काटा असा आहे त्याला 3 टोक असतात दादा, कसं फेकलं तरी एक टोक उभं राहतं. तेवढं ते गवळी म्हणे लाला मग बोबड्या होता तो म्हणे मग ती जल पप्पल घालून आली तर मग काय करायचं. काय म्हटला, ती जल पप्पल घालून आली तर मग काय करायचं. काना म्हणे ती जल पप्पल घालून आली तर तिच्या डोल्यात माती फेकायची ना आपण पळून जायचं. त्याच्यानंतर वाकड्या नावाचा गवळी होता, मला हे सांगायचं. वाकड्या म्हणे देवा, अरे मग तो जर ती जर चष्मा घालून आली तर मग. काना म्हणे इथं चष्मा लागायला रोज भगवंताचं रूप पाहतात गवळणी, अखंड स्मरण भगवान परमात्माचं करताय. डोळे उघडले की गोपाल कृष्ण, डोळे बंद करेपर्यंत भगवान गोपाल कृष्णाला पाहत. चष्मा लागल कसा. आताचे काही म्हातारी काय पाहावं काय नाही पाहावं आधीच ठरवावं माणसानं. चष्मा लागला तरी चष्म्याच्या वरून पाहतं, पण पाहिल्याशिवाय राहत नाही. इथले चष्मे सोडून सांगते आमच्या तिकडचे, तुम्ही मनावर घेऊ नका अजिबात. 40 वर्ष पूर्ण झालं की 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास धूळ पडली कैसी दुऱ्यानी जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती. 50 वर्ष झाले की दाता हालायला लागतात. काय खावं काय नाही खावं अगोदर ठरवायचं माणसानं. MH 70-75 वर्षाची म्हातारे बाबा मला म्हणे ताई गाडीच्या नाही वयाची पासिंग घेते, तुमच्याकडून माळ घालायची. म्हटलं बाबा वय किती. म्हणे 75. म्हटलं अजून माळ नाही घातली का. आता नसती घातली पण आता चावना म्हणे. दात हालायच्या अगोदर ठरवायचं काय खावं काय नाही खावं. आता करमती लोक इकडून तिकडून जर केस पांढरे झाले काळे करतात. बरं किती डाय केला तरी राहतो का तसा. 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं. इकडून काळं मध्ये नुसतं धुकं पडल्यासारखं होतं. बरं डाय इकडं करणं ठीक आहे बाबा, इकडं ठीक आहे. डायचं इथं काय काम आहे काय कळालं नाही अजून. मला सांगायचं काय, 50 वर्ष पूर्ण झाले की माणसं दाता हालायला लागतात, काळे केस पांढरे व्हायला लागतात. त्याच्या पुढे वर्णन केलंय. साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी, वस वस लागे पाठी त्यास हसत कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना, सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भयाने काहीतरी करारे साधन, 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. अख्ख्या गावातल्या पोरांची लग्न ज्यांनी जुळवली, अर्ध्या पोराची लग्न जमवली. म्हाताऱ्याचा नातू लग्नाला आला आणि म्हातारा 80 वर्षाचं झालं. म्हातारीची म्हातारी म्हणते बाळ्या अरे तुझं लग्न जुळायला म्हाताऱ्याला घेऊन जाऊ नको का, तुझ्या म्हाताऱ्याचं तोंड पाहिलं की जमलेलं मोडतं म्हणलं. म्हातारा म्हणतो अगं आयुष्यभर अर्ध्या पोराची लग्न गावातली मी जुळवलीत, अजून कोणाची फरकत नाही, कोणाचा घटस्फोट नाही. ती म्हटली मी होती म्हणून टिकले. सांगायचंय काय, ज्या वेळेला पाण्यातून मासा बाहेर काढावा, वय झाल्याच्या नंतर एखादी गोष्ट पोरांनी जर ऐकली नाही ना, मासा जसं तडफड करतो ना तशी अवस्था त्या म्हातारीची होते. पानवीन मछली जैसी जीव होतो कासवीसी, सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भयाने काहीतरी करारे साधन, मग वर्ष झाली 90 बोलवेन एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध, सावध सावधान वाचे. काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन, 1 शतक पूर्ण
वाटला असेल तर टाळ्या वाजायच्या नाही. मला सांगायचं काय, प्रत्येक 10 वर्षाला आयुष्य बदलतं. संतांनी वर्णन केलं, अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काही भजनाचे उरले ते पाहेगा. बरेच जण म्हणतील ताई भजनच करायचं ना, भजन केलं तर फायदा आहे ना. तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भवसिंधू, अपघातात कधीच तुमचा मृत्यू होऊ शकत नाही. माऊली ज्ञानोबांनी विश्वास बसेल असं प्रमाण दिलंय. नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कडी काळाचा रिग नाही. फक्त नामच चिंतन करा. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ. रामाचं भजन तोपर्यंत जोपर्यंत हा आत्माराम आहे. एकदा का आत्माराम निघून गेला, लोक म्हणतात राम नाम, जोरात बोला थोडं, राम नाम राम नाम. हे तर खरं आहे. आताचे लोक भावना शून्य जग झालेले सध्याच्या काळात. पहिला एक काळ होता, जुनी लोक होती, गावातले एखाद्या मुलीचं लग्न असेल ना तर त्या मुलीच्या बापाला गावातली पंचक्रोशीतली लोक मदत करायचे. लग्न 15-15 दिवस चालायचं, 8-8 दिवस चालायचं. बैलगाडीने लोक यायचे. बेसन भाकरीच खाण्याकरिता होती, पण त्याच्यात सुद्धा प्रेम होतं, जिव्हाळा होता. नातेवाईक वर्षातून एकदाच आले, मामा आल्याच्या नंतर आनंद व्हायचा, मामाच्या गावाला गेल्याच्या नंतर आनंद व्हायचा. पण जोच मोबाईल हातात आला माणसाच्या, 99% लोक ते यंत्रच खोटं बोलायला लावतं माणसाला. तुम्ही बोलता त्यात नवल काय आहे? आम्हालाही बोलावं लागतं. मला सांगायचं काय तुम्हाला, भावना शून्य जग झालेलं आहे. पहिला काळ होता, गावातला एखाद्या व्यक्ती जर मरण पावला ना, अंत्यविधी झाला ना, तर पंचकृषीमध्ये जोपर्यंत त्या व्यक्तीचा अंत्यविधी पार पडत नाही तोपर्यंत गावात चूल पेटवली जात नव्हती. आज शेजारचा माणूस मेला तर दुसऱ्या शेजारचं लोक भाकरी करून जेवण करतात पोटभर. नंतर अंत्यविधीला स्मशान भूमीत गेल्याच्या नंतर पहिल्या काळात लोकांना दुःख सहन होत नव्हतं, त्या दुःखात सामील व्हायचे, सहभागी व्हायचे. आता जर विचार केला ना आपण, सत्याची परिस्थिती आहे, स्मशानभूमीत जातं अंत्यविधी करण्यासाठी, तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा मोबाईल पाहत राहतं. असं वाटतं की मी अमृत पिऊन आलो आहे, पण हे कुठं माहिती आहे, दुसऱ्या मिनिटाला आपले कोणीतरी 4 जण खाली करी होऊन इथंच आणावं लागेल. ही गोष्ट आपण विसरून जातोय. मला सांगायचं आहे काय, माणूस आहे तोपर्यंत किंमत केली पाहिजे. पहा काय प्रेम, भांडावून जमिनीवरून भांडण चाललंय. अर्धा एकर जमिनीसाठी माणसाचं आयुष्य म्हणजे लक्की ड्रॉ सारखं आहे. माणूस पावती घेतो पा लक्की ड्रॉची, पण 4 व्हीलर गाडीकडे पाहून, 2 व्हीलर गाडीकडे पाहून. 1000-2000 लोकात एकालाच लागते, बाकीच्याला सगळ्याला मिक्सर लागतात. माणसाचं आयुष्य तसंच आहे. कोण कधी जाईल, एक थोडंसं बाकी सगळ्या गोष्टी सोडून एक विचार करा. आलात तुम्ही कीर्तनात, पण सही सलामत घरापर्यंत पोहोचाल की नाही सांगू शकत नाही. मी बोलते पण पुढचा शब्द बोलता येईल की नाही सांगता येत नाही. देव कोणाला म्हणतात ते सांगते तुम्हाला. कीर्तनाला येणं तुमच्या हातात आहे, पण सही सलामत घरापर्यंत घेऊन जाणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. खाणं तुमच्या हातात आहे, पण पचवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. झोपणं तुमच्या हातात आहे, पण सही सलामत सकाळी उठवणं ज्याच्या हातात तो आहे भगवान परमात्मा. आणि त्याला विसरून नाही चालणार. त्याचं भजनच सर्व काय आहे. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरि उच्चारणी, अनंत पाप राशी जातील लयाशी, विश्वातलं सर्व सुख प्राप्त होईल. नाम तुझे घेता देवा, नाम तुझे तुझ्या पदीला माझे तन मन ध्यान, तुझ्या पदीला माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा, म्हणून भगवंताला विनंती करायची, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला छंद छंद, माझ्या अखंड कंठात नामचिंतन पाहिजे. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, बाबा रे विचार करा, योग्य वेळेत सावध व्हा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार. पुढचा जन्म कोणता भेटेल याची चिंतेत पडूच नका.
नामदेव महाराज एका अभंगातून सांगतात, भगवंताला फक्त एकच विनंती करायची, भगवान मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे इज करी. माणूस बनव पण तुझी भक्ती करण्यासाठी. श्वान करीसी तरी उचिष्टाचे निमिषे, देवा कुत्रा बनव पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्याकरिता. वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे, देवा झाड बनव पण पवित्र तुळशीचं झाड आहे ना ते झाड आम्हाला कर. पाषाण करीसी तरी रंग शिळाचे निमिषे, दगड बनव पण जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो ना बस तोच दगड आम्हाला कर. विनंती करायची, उदक करीसी तडी सडियाचे निमिषे, देवा पाणी बनव पण जे पाणी तुझ्या द्वारात सडा म्हणून टाकलं जातं ना ते पाणी आम्हाला कर. भगवंताला विनंती करायची, नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसैसे करी. सावध पाहिजे, योग्य वेळेत सावध होऊन नामचिंतन करा. माणूस कोण कधी जाईल सांगता येत नाही, कुणाला कधी जावं लागेल सांगता येत नाही. निस्वार्थ मनानं प्रेम करणारे नातं आई आणि वडील, फक्त माता पित्याची सेवा केली म्हणून तर दर्शन दे रे भगवंता, किती टाळ्या तुम्हाला काय आहे काय पैसे मागितले का मी तुम्हाला? मी पैसे ठरवले, तुम्ही कशाला टेन्शन घेता? असो अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन कंठामध्ये पाहिजे. माता पितेची सेवा केली, पंढरीश पांडुरंग परमात्माला विटेवरती विराजमान व्हावं लागले. आहे तोपर्यंत किंमत केली पाहिजे. कधी कधी लहानपणापासून एकच ऐकत आलो आहेत आपण, आई सांगत असते, बाळा इकडे जाऊ नकोस, बाबा मारतील. तिकडे जाऊ नको, तुझ्या बापाला नाव सांगाल. इकडे जाऊ नको, हे करू नको. पण सांगू तुम्हाला, जोपर्यंत बापाच्या पावलावरती पाऊल टाकण्याची सवय लागली ना माणसाला, 1000 लोक असू द्या पण एकटा बाप सोबत असू द्या, 1000 लोकांची बरोबरी एकटा बाप करत असतो. त्याच्याशिवाय किंमत नाही आहे. माणसाचं आयुष्य अपूर्ण आहे. आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना पहा, काही कारणास्तव काम चालू आहे संस्थेचं म्हणून बाबा घरी आहेत. 24 तास माझ्यासोबत असतात. महाराष्ट्रात कुठेही कीर्तन असू द्या, कानाकोपऱ्यात, सकाळ संध्याकाळचे, पण कंटिन्यू 24 तास गाडी चालवून माझे बाबा मला पोहोचण्याचं काम करतात. काही काळ होता, प्रत्येकाचा पहिला काळ जर आठवला ना माणसाचा, बाबांची परिस्थिती पाहिली, शिवाजी बाबांचे घर परिवार पाहून सगळ्या गोष्टी लक्षात येतात. शून्यातून पूर्ण विश्व निर्माण केलं होतं. आनंद पाहायचा होता. लेकरांनी सुद्धा अगदी कौतुक पाहिलं असेल, विचार केला असेल कधीतरी, आपल्या बाबाला आनंदानं सांभाळायचं आहे, म्हातारपण त्यांचं सुखाचं घालवायचं आहे. जी नवी ती कामं केली असतील, कधीतरी चप्पल नसेल पायात घालण्याकरिता, कधीतरी अंगावरचा बनेल फाटलेला असेल, कपडे नसतील व्यवस्थित घालण्याकरिता, पण तरीसुद्धा हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून लेकरांसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे. तो फक्त बापच करू शकतो. बापाने फक्त सांगावं, लेका अरे किती मोठी चूक होऊ दे, काही घडू दे, पण तुझा बाप खंबीरपणे तुझ्या पाठीमागे उभा आहे. विश्वातला किती मोठं दुःख असू द्या, ते दुःख सुद्धा फिकाई बापाच्या समोर. प्रत्येक दुःख झेलण्याची शक्ती आणि ताकद देण्याचं कार्य फक्त वडील करत असतात. पहा, मला सांगायचंय, जरी आपण म्हणतो घरामध्ये करते धरती जरी आई असेल, प्रत्येक गोष्ट करते. 9 महिने 9 दिवस गोळा पोटात सांभाळते, लेकराला जन्म देते. सगळ्यात मोठे उपकार त्या मातेचे आहेत.
पण पूर्ण परिवाराला सांभाळ करण्याचं कार्य हे बापाच्या हातात असतं. आज कितीक मुलगी जर शिकली नाही ना तर निश्चिंत राहते का? तिला माहिती आहे माझा बाप कोणाच्या तरी एखाद्या चांगल्याच मुलाच्या स्वाधीन करून देणार आहे. परिवार पाहिल, घर पाहिल, शेती पाहिल, पण एकदा का मुलगा लग्नाला आला ना त्याला प्रश्नच पडतो. नोकरी जरी केली 25,000 रुपये पगार असेल, काय करणार? भविष्यात लग्न होणार आहे, 2चे 4 हात होणार आहेत, 4चे 6 हात होणार आहेत, नंतर कसं जगणार? प्रॉपर्टी कशी कमवणार? घर परिवार कसा चालणार? ही गोष्ट आणि चिंता कायम मनात राहते. एका वेळेला सुंदर प्रसंग सांगितला जातो पहा. एका वेळेला 25-30 वर्षाचा मुलगा उन्हामध्ये लाकडं फोडत होता. लाकडं फोडता फोडता 60-65 वर्षाच्या बापानं त्या मुलाला पाहिलं आणि अगदी जीव कासावीस व्हायला लागला. बाळ्या, अरे नको ना लाकडं फोडू, कडाक्याचं ऊन पडलंय, आजारी पडशील, ताप येईल तुला. अरे तळ हाताच्या फोडासारखं सांभाळ, नको ना फोडू लाकडं, आतमध्ये ये सावलीला, ऊन उतरल्याच्या नंतर काम करू. लेकांना सांगावं बाबा माझा संसार, प्रपंच, लेकरं बाळ सगळ्या गोष्टी सांभाळायच्या मला, आणि तुम्ही सांगता की लाकडं फोडू नको उन्हाचे, बसून काय करू? कसं चालणार संसार? मुलगा झालाय नेमकाच 2-3 महिन्याचा मुलगा होता. बापानं किती सांगितलं तरी त्या मुलानं नाही ऐकलं. शेवटच्या वेळेला त्या बापानं स्वतःचा नातू म्हणजे मुलाचा मुलगा उचलला सावलीतून आणि उन्हात आणून झोपी घातलं. जसं ते मुलगा रडायला लागला आणि त्याच्या बापाने त्या मुलाला पाहिलं, हातातली कुऱ्हाड फेकून दिली, धावत पळत सुटला मुलाकडे. बाबा तुम्हाला डोकं आहे का? अक्कल आहे का तुम्हाला? माझ्या पोराला तुम्ही उन्हात, अहो ते एवढं लहान आहे, एवढा कुमलेले का? अरे हे सांगायचंय मला, जसं तुझा मुलगा जर उन्हात आणला तर तुझा जीव कासावीस होतो ना. माझाही मुलगा माझाही काळजाचा तुकडा आहे, अगदी तळ हाताच्या फोडासारखं लहानपणापासून सांभाळ केलाय. तुला वाटत असेल तू मोठा झालायस, पण माझ्यापेक्षा माझ्यासाठी अजून तू लहानच आहेस. तू किती मोठा हो, पण तेवढंच अंतःकरण माझंही गहिरून येत आहे, तेवढंच मलाही त्रास होत नाही. आता तरी सावली तू. तेव्हा बापाचं मन लक्षात आलं. याच्यावरती सुंदर एक कविता तयार केलेली आहे पहा. माझ्या डोळ्यातली आसवा, माझ्या डोळ्यातली आसवा, कुणी मायेना पुसताना, जणू नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं जशी कातर लावलेली. मला कसं होत या, मला कसं होत या, कुणी बाबा म्हणताना, उरी होऊन नका दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. भरलेला समुद्का माझ्या इवल्या मुखात, त्याच्या परम कष्टानं मी शोभते सुखात. त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन, पाला उसाचा काढताना, जणू हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. ही कविता तेव्हापासून म्हणते. 6-7 वर्षापासून मी कीर्तन करते. पण सांगू तुम्हाला, पहिला जर काळ पाहिला तर माझ्या सुद्धा बापानं 12 वर्ष ऊसतोडीचं काम केलेलं आहे. आम्ही 3 जणी बहिणी, पण मोठी बहीण नोकरीला 1-1.5 लाख रुपये महिना आहे तिला. आमच्या गावात 3 बहिणी आणि आम्ही 2 जण भाऊ, 3 जणी बहिणी. पण माझ्या बापानंच फक्त आमच्या पूर्ण गावात फक्त मुलींना शिकवलं आहे. प्रत्येक मुलगी तिच्या पायावरती उभी आहे. लहानी बहीण MBBS करते, आता 2ऱ्या वर्षाला आहे. सांगायचं काय, शेती जरी विकायची वेळ आली तरी चालेल, पण पोरींना शिकल्याशिवाय पाठीमागे पाहणार नाही. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत सुद्धा मुलीचं माहेर जिवंत आहे. आज विचार जर आपण केला ना, हक्कानं अधिकारानं चप्पल सोडण्याचा अधिकार तोपर्यंतच मुलीला आहे जोपर्यंत म्हातारी आईवडील आहेत माहेरामध्ये जिवंत. किती मोठं संकट असू द्या, एकदा बापाने विचारलं ना, ताई काही त्रास आहे का तुला सासरमध्ये, काही दुःख असलं तरी लपून ठेवते व सांगत नाही अजिबात. श्रीमंताच्या घरी दिली आहे 50 एकर जमीन आहे, 3 मजली बिल्डिंग आहे, 2-4 फोर व्हीलर गाड्या दारात उभ्या आहेत. पण निघाल्याच्या नंतर
बापाचं घर पाहिलं, 4 पत्र्याचं घर आहे, मातीची भिंत आहे त्या घराला. 4 व्हीलर गाडी जरी 50 लाखाची त्याला घेण्याकरिता आली ना, तरी त्याच 4 पत्र्याकडे त्याच मातीच्या भिंतीकडे पाहत राहते. तिला असं वाटतं की काहीतरी अटकलंय माझं इथं. पण तिला कुठं कळतंय की ज्या भिंतीला धरून उभं राहायचं शिकले, ज्या बापानं या 4 पत्र्याच्या खाली लहानाचं मोठं केलंय, आज गरिबी सोचली पण तरी सुद्धा माझं चांगलं करून देण्यासाठी बापानं धडपड केली आहे, ही प्रत्येक गोष्ट तिच्या लक्षात येते, आठवणीत येते. आणि तिच्या लक्षात येत नाही की याच मातीच्या भिंतीमध्ये माझा जीव अटकलाय. तो आयुष्यात कधीच निघून जाऊ शकत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत किंमत कळत नाही दादा. पण एकदा आई वडील जीवनातून निघून गेले ना, ज्यांना आई वडील नाहीत त्यांना किंमत विचारा काय असते. तर माझ्याकडे मुली आहेत शिकण्यासाठी, 70-75 मुली, 4-5 मुली आहेत. आई कुठे माहिती नाही, बाप कुठे माहिती नाही, मामानी आजीनी माझ्याकडे आणून सोडल्यात. आज मला सांगा, किती एखादी मुलीसोबत भांडण झालं, एखादी वस्तू तुला घ्यावीशी वाटली, 60-70 मुलींच्या आईवडील भेटण्याकरिता येतात. तिला वाटत नसेल का माझी आईवडील भेटण्यासाठी आले पाहिजे, पण माहितीच नाही आईवडील कुठे आहेत. तर माहितीच नाही आईवडील आपले दिसण्यासाठी कसे होते. पण तसंच लहानपण जगतायत. कधीतरी दुःख वाटतं 30-35-40 वर्ष झाल्याच्या नंतर आईवडील निघून गेल्याच्या नंतर, पण कधीतरी त्याही 5-6 वर्षाच्या लेकराचा विचार आपण केला पाहिजे. मला सांगायचं आहे तोपर्यंत माणसाने किंमत केली पाहिजे. निघून गेल्याच्या नंतर रडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही उरत आपल्याकडे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा रे योग्य वेळेत विचार करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार का करावा विचार, अभंगाच्या 2ऱ्या चरणात. अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, ना शिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, देह नाश पावणार आहे. देह कुचकाय, देह सडकाय, देह जाणार आहे, म्हणून सावध व्हा. क्षणोक्षणाला विचार करा, कंठात नामचिंतन धारण करा. तू म्हणाल ताई देह नाश पावणार आहे तर आम्ही जरा चांगलं चांगलं खाऊ, काजू बदाम मनुका अक्रोड चांगलं चांगलं खाऊ. चांगलं चांगलं खाल्लं तर जाणार नाही का? ठरलेल्या वेळेत जावं लागतं माणसाला. आपण म्हणतो देवतारी त्याला कोण मारी, वरून तुटलं नाही तर तुम्ही मरूच शकत नाही. पण एकदा का देवाच्या मनात आलं आणि काळ घेण्यासाठी आला, किती प्रयत्न केले तरी आपण थांबू शकत नाही. काळाची एवढी पडेल बाजेवा. हां बरोबर आहे. मला सांगायचं काय तुम्हाला, योग्य वेळेत किती खाल्लं तुम्ही, चांगलं चांगलं खाल्लं, फरक एवढाच होईल, क्षेत्रफळ वाढेल. जिथं 4 जण लागायचे खांदे लावायला तिथं 8 जण लागतील. दुसरा आपल्यात काय बदल होणार आहे? पण ठरलेल्या वेळेत जावं लागणार. सोबत फक्त केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजलेले मेले ऐसे. किती चांगलं कर्म करणं हे आपल्या हातात आहे. म्हातारपणचा परमार्थ योग्य वेळेत सावध का व्हायचं आहे? शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नाही सांगा. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाए भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. ठरलेल्या वेळेत माणसाला जावं लागणार आहे. आया तू अकेला जग में, जाये भी अकेला आहे. म्हातारपणी किती ठरवलं परमार्थ करू, नाही करू शकत.
संतांनी वर्णन उगाचच केलंय का? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको, कानों में पड़ गया ताला, आँखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला। वेळ निघून गेल्यावर सावध होण्यात अर्थ नाही। जाण्यासाठी प्रत्येक जण आलेला आहे, पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे। आज बाबांसाठी म्हणावं लागेल, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। शेवटचा दिवस खरंच गोड झालेला आहे। पुण्यस्मरणाला एवढं कीर्तन होणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे। कित्येक लोक आम्ही पाहतोय, कित्येक भाग आम्ही पाहतो, पैशाने श्रीमंत लोक भरपूर आहेत, मनानं श्रीमंत माणूस पाहिजे, आणि लेकरांच्या वरती आईवडिलांचे फक्त संस्कार पाहिजेत। सांगायचंय काय? म्हातारपणी नाही परमार्थ करू शकत। का नाही करू शकत? संतांनी वर्णन केलंय, म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यासारखा आहे। एखाद्या घराला आग लागली, बेरेवाडी नाही लागूच नाही पण लागलीच आग, तर लोक म्हणले आणा पाणी, धरण जवळ आहे आपल्या, पण तरी सुद्धा पाणीच सापडना कुठं। लोक म्हणले कुठेतरी वाडे वस्तीवर पहा, मांजरी नंबर 1 नंबर 2, कुठंच पाणी नाही। म्हातार माणसं म्हणे, एक म्हातार म्हणे, पोरांनो नवीन विहीर खोदा म्हणे, त्या विहिरीतून पाणी काढा आणि मग घरावर टाका, घर राहील का? हां, घर राहील? घराला आग कशी लागते माहिती आहे का? कानपूर लाईन खराब होणं म्हणजेच घराला आग लागणं। एखाद्या बाबाला विचारा, बाबा जेवले का? म्हातारं म्हणतं झोपायचे आता। नाकातून गंगाजमुनं वाहणं म्हणजे घराला आग लागणं, पायानं न चालता येणं म्हणजे घराला आग लागणं। आता इथं किती जणांच्या घराला आग लागली नाही विचारणार, तशीच लागू द्या। 15 मिनिटात तुमच्या घराची आग काय माझ्याच्याने विझणार आहे। पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी काय करावं? करावी तातडी परमार्थाची, धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी। का तातडी करावी ना? शिवंत देह शरीराची होय माती, त्यासाठी तातडी करावी। का करावी तातडी? क्षण भंगूर नाही बरं बसा। का करावी तातडी? अल्प आयुष्य मानवीत, योग्य वेळेत सावध व्हा। परमार्थाची तातडी करा, कारण माणसाचं आयुष्य आहे। जिंदगी एक किराए का घर है, एक ना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना
दमन टाळ्या. टेन्शन घेऊ नका अजिबात. 5 वाजेपर्यंत आपण इथंच, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचा नाही विचारत, तुमच्या आयुष्याचा विचारला वेळ किती राहिला. त्यासाठी म्हटले ना, जिंदगी एक किराय का घरी. भाड्यानं गिर केलं, 50 वर्षापासून घरात राहा, मालकानं सांगावं आमचं घर आम्हाला पाहिजे, रिकामं करून आत्ताच्या आत्ता निघा बाहेर. म्हणता का 50 वर्षापासून राहतो मालक, तुम्हाला काही वाटतं का आता आमचं आहे म्हणता येतं? हे नरदेव 3.5 हाताचं नरदेव म्हणजे भाड्याचं घर आहे. यातून सुद्धा कधी निघता येईल सांगता येत नाही. पण ती निघण्याच्या अगोदर योग्य वेळेत सावधून नामचिंतन. संत समागमी धरावी आवडी, हरिप्राप्तीसी उपाय. धरावे संताचे ते संताचे पायी, हा माझा संताविन प्राप्ती नाही, आणि ऐसे वेद देती ग्वाही. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांची संगती करायची, योग्य वेळेत सावधून नामचिंतन. आपण तर चांगले माणसं आहोत, चांगले कर्म करणारे आहेत. 1 रांजणात दगड टाकला तर 1 माणूस मारायचा, 7 रांजण भरले. रामसुद्धा म्हणता येत नव्हतं, मरा 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 मरा. मरापासून सुरुवात झाली. आपल्याला तर सही सलामत व्यवस्थित राम म्हणता येतं. मरापासून सुरुवात झाली. मरा 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 मरा. मराचा राम कधी झाला लक्षात नाही आलं, पण कधी संताची संगती झाली म्हणून. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. म्हणून मी एक भजन पुढे म्हणते, महिला मंडळ सर्वांनी एकदा माझ्या पाठीमागे म्हणायचंय. आपण म्हणतो शेवटी, नाही रे नाही कुणा म्हणताना सगळ्याजणी महिला मंडळ एकदा भजन तुम्ही म्हणा, मी पुढे म्हणते. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. आपण बघू आवाज कोणाचा येतो चांगला. महिला मंडळ भजन होईपर्यंत एकदा डोक्यावर पदर घ्या माय. हा वा वा, जमला आता जमला. भजन झालं की काढून टाका परत. सगळ्यांनी जोरात म्हणायचंय. बाबांना सद्गती प्राप्त होईल, पण भजन जोरात. मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, वा वा जाईल म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. का रेल्वेचे डबे घसरले सारखं करायला असं. आवाज चांगला आहे तुमचा, शांत बसा फक्त. काहीच गप्प बसा, काहीच बोलायचं नाही. तुम्ही लावली घशाला धार. तिकडं कवरे क्षेत्राच्या बाहेरचे सगळ्यांनी जोरात म्हणायचं. उन्हात बसलेले कवरे क्षेत्राच्या बाहेर तिकडं कट्ट्यावर वट्ट्यावर सगळ्यांनी जोरात म्हणायचंय. म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम सिटिंग करायची. त्यांचा आवाज बघतो कळू दे मला किती येतोय. काय जोरात मला सगळ्यांनी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा.
आगमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची का तातडी करावी नाशवंत देह नाश पावणार आहे म्हणून क्षणोक्षणाला विचार करा. म्हणून तुकोबाराय सांगतात इह लोकाच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे लोकीच्या तुका म्हणे लोकीच्या तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहार तुका म्हणे संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. त्या हात वरती सर्वांनी
कैलासवासी शिवाजी भिकाजी बेरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने केलेलं सुंदर असे कीर्तनाचं आयोजन सेवा पार पडलेली आहे. ईश्वरचरणी प्रार्थना, भगवंत हनुमंतरायांच्या चरणावरती प्रार्थना, बाबांना तुमच्या चरणाजवळ जागा भेटावी, सद्गती प्राप्त व्हावी आणि या दुःखातून सावरण्याची शक्ती या परिवाराला भगवंतानं देऊत ही भगवंताच्या चरणावरती प्रार्थना. परत एकदा सर्व गुरुजन मंडळी, ग्रामस्थ मंडळी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. बोलता बोलता कुणाच्या मनाला बोलणं टोचलं असेल तर माझं पामरा आहे काय थोडं पण पायीचे वाहन पायी बऱ्याप्रमाणे तुमचं लेकरून म्हणून क्षमा करा. सर्वांना सूचना आहे. तालुका अंबड, जिल्हा जालना या ठिकाणी श्री ज्ञान सरस्वती मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. माझ्याकडे जवळपास 70 ते 80 मुली आहेत. कधी आलेच तिकडे जालना जिल्ह्यात तर नक्की संस्थेला भेट द्या. तुम्हा सर्वांचे परत एकदा धन्यवाद व्यक्त करते. कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचे नावं काही माहिती नाहीत, नंतर घेतीलच. बेरे परिवाराच्या वतीनं तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर